मुंबईला जायचंय? तर मग 25 वर्षे सेवा देणाऱ्या विश्वासू गीतांजली ट्रॅव्हल्सनं जायचं. प्रवास आनंदाचा विश्वास गीतांजलीचा. 25 वर्ष डेली सर्व्हिस, प्रवाशांचं सुख, सुखाचा प्रवास फक्त गीतांजली ट्रॅव्हल्सचाच. ऑफिस संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. वाढत्या तापमानामुळे द्राक्ष व हळद या पिकांवर दुष्परिणाम होतात, तसेच इतर पिकेही धोक्यात येतात. म्हणून शेतीची काळजी घेण्यासाठी मल्चिंग व पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष द्राक्ष तज्ज्ञ मारुती नाना चव्हाण व हळद संशोधक प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी केले. वाढत्या तापमानामुळे द्राक्ष व हळद शेतीवर होणारे परिणाम व करावयाच्या उपाययोजना या विषयांवर शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा पलूस येथे पार पडले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी तज्ज्ञ बोलत होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा पारा चढलाय, म्हणून 1,35,000 झाडे लावण्याचा आम्ही निर्धार केलाय, असंही प्रदीपप्पा पाटील यांनी सांगितलंय. या सर्व झाडांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असून पुढील वर्षी त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नुकतीच झाली. त्याच पार्श्वभूमीवर 1,35,000 झाडांची लागवड आम्ही करणार आहोत. वाढत्या तापमानामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी काय करावे हे शेतकऱ्यांना कळावे, यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. शेतकरी जगला तरच जग चालते. वृक्षतोडीमुळे वातावरणाचा ताप वाढलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबाची आणि आपण ज्याला जीवापाड जपतो त्या शेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतीचं नियोजन केलं पाहिजे. अतोनात पाणी वापरणे थांबवलं पाहिजे. मारुती चव्हाण पुढे म्हणाले, शेतकरी आता तज्ज्ञांवर विश्वास ठेवण्याऐवजी सोशल मीडियावर विश्वास ठेवून उपाययोजना करत आहेत. त्यामुळे नुकसान होतंय. दरवर्षी हवामान बदलते, त्यामुळे यूट्यूबवर योग्य ज्ञान मिळेल असं नाही. जग फार पुढं आहे, आपण खूप मागे आहोत. स्मॉल स्केल फार्मिंगची आवश्यकता आहे. आंदोलन केलं म्हणून द्राक्षाला दर मिळाला. चीनचे स्मॉल स्केल फार्मिंग आपल्याकडे आणायचं आहे. पारंपरिक पद्धती बाजूला ठेवून तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. शेती का परवडत नाही? परवडते, पण त्यासाठी योग्य वैज्ञानिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. आज आपल्याला उष्णतेची समस्या निर्माण झाली. त्याची अनेक कारणे आहेत. आपण वृक्षतोड प्रचंड केले. झाडं लावली तरच तापमान कमी होऊ शकते. फळझाडे मोठ्या प्रमाणात लावणे गरजेचे आहे. काँक्रीट इमारती, रस्ते पाहिजेत, परंतु त्या प्रमाणात वृक्ष लागवड आपण करतो का याचा विचार केला पाहिजे. डोळे उघडून सामाजिक बांधिलकी म्हणून याचे गांभीर्य लक्षात घ्या. गारपिटीला तोंड द्यावे लागते. कोकण पट्ट्यात गारपीट होत नाही, कारण तिथे झाडं जास्त आहेत. गारपिटीतून वाचण्यासाठी झाडं लावली गेली पाहिजेत. उष्णतेचा द्राक्षावर वाईट परिणाम होतो. 35 अंश तापमान द्राक्ष झाडास ठीक आहे, त्यापेक्षा जास्त तापमान चालत नाही. उपाययोजना केल्या पाहिजेत. हळद संशोधक प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणालेत, सध्या महाराष्ट्रातले तापमान हे 22 अंश सेल्सिअस ते 48 अंश सेल्सिअसपर्यंत गेले. अशा वातावरणामध्ये हळद किंवा आल्याची लागवड करू नये. पाऊस पडल्याशिवाय या पिकाची लागवड करू नका, अन्यथा बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. किमान 15 मेपर्यंत हळदीची लागवड करू नये. पाऊस सुरू झाल्यावरच करावी. बियाणे योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी. थोडे फुगलेले बियाणे वापरावे. हळदीचे उत्पादन एकरी 42 टनापर्यंत निघू शकते. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी करणे आवश्यक आहे. वाढत्या उष्णतेची लाट लक्षात घेता जिथे आपण लागवड करणार आहोत ते शेतीची आत्तापासूनच काळजी घेण्याची गरज आहे. वृक्षतोडीमुळे वातावरण तापले हे सर्वजण आपण मान्य करतो, परंतु वृक्षारोपण करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. प्रदीपप्पा कदम यांनी केलेला वृक्षतोडीचा संकल्प अत्यंत महत्त्वाचा असून शेतकरी व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे. द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम माळी, प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, मानसिंग सहकारी बँकेचे संचालक अजित पुदाले, द्राक्ष बागायतदार संघाचे जितेंद्र जाधव, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील, कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व कार्यशाळेचे निमंत्रक पैलवान संजयदादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, तौफिक मुल्ला, भास्कर सकपाळ, सागर कदम, विकास कदम, दौलत पाटील, आशिष सूर्यवंशी, विलास पाटील मोराळे, अनिल पाटील, उल्हास पाटील, रणजित शिंदे, अमीर पठाण, सुनील काका सावंत, सुदर्शन हजारे, अंकुश गस्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.